नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं ऑनलाईन औषध विक्री तसेच GSR 817 आणि GSR 220 या विरोधात एकदिवसीय बंद पुकारण्यात आला होता। या बंदमुळे शहरासह तालुक्यातील अनेक मेडिकल्स बंद होती। ऑनलाईन औषध विक्री बंद करावी तसेच केंद्र सरकारने GSR 220 आणि GSR 817 हे निर्णय मागे घ्यावेत। त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांना दिला जाणारा डीप डिस्काउंट बंद करावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं एकदिवसीय बंद पुकारण्यात आला होता। या बंदला सातारा जिल्ह्यासह कराड शहर आणि तालुक्यातील मेडिकल स्टोर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या बंदमुळे मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती। दरम्यान संघटनेच्या वतीनं सकाळी प्रीतिसंगम घाट येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर शहरातून रॅली काढून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या रॅलीमध्ये संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापेक्षा देखील अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सातारा जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिला। नमस्कार, मी सागर पाटील, अध्यक्ष सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। आज अखिल भारतीय संघटनेने औषध विक्रेता संघटनेने जो एकदिवसीय बंद पुकारला आहे, यामध्ये हजारोच्या संख्येनं सातारा जिल्ह्यातील केमिस्ट बांधव या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। खास करून आज कराड तालुक्याचा जो मोर्चा निघाला आहे, यामध्ये जवळपास 1000पेक्षा अधिकचे केमिस्ट या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खास करून महिलांची संख्या, महिला फार्मसीची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे। आज या देशामध्ये ऑनलाईन औषध विक्री किंवा जो स्पुरियस औषधाची विक्री मोठ्या प्रमाणात होते। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे जात आहे। यामध्ये औषध विक्री ही ऑनलाईन स्वरूपात जी होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचं मोठं नुकसान जे होतं ते वाचवण्यासाठी हा देशव्यापी बंद आज आपण पुकारलेला आहे। जे कॉर्पोरेट या देशामध्ये येऊ घातलेले आहेत, या कॉर्पोरेटनी ज्या पद्धतीनं डीप डिस्काउंटिंग या व्यवसायामध्ये सुरू केला आहे, तोही एक चिंताजनक विषय आहे। या राज्यामध्ये जवळपास 5 लाख अधिकचे रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताना ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या कायद्यान्वये औषध विक्री फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये होणं अपेक्षित असताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या कायद्याचा अंमल या राज्यामध्ये, या देशामध्ये होताना दिसत नाही आहे। दुर्दैव असं आहे की आम्ही अनेक मागण्या या राज्य सरकारकडे असेल किंवा केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत। या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आज आमच्यामध्ये हा बंद पुकारण्याची वेळ आलेली आहे। आमची समाजामध्ये कुठल्याही रुग्णास वेठीस धरण्याची मानसिकता नाही। अत्यावश्यक औषध विक्री आजही आम्ही सेवा देत आहे। येणाऱ्या काळामध्ये हा लढा, आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात, अन्यथा हा लढा असाच अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय जगन्नाथराव शिंदे आप्पासाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढला जाईल।